रोहित पवारांच्या लढ्यातला पुढचा टप्पा म्हणजे डीजीसीए आणि व्हीएसआर विरोधात गुन्हा दाखल करणं। डीजीसीएनं व्हीएसआरवर ठपका ठेवल्यावर दुसऱ्याच दिवशी रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला पोहोचले। तिथं पोलिसांनी गुन्हा दाखल करायला टाळाटाळ केली आणि जोरदार राडा झाला। रोहित पवार चांगलेच संतापले। पोलीस आणि रोहित पवारांमध्ये जोरदार खटके उडाले। या सगळ्या राड्यामध्ये ट्विस्ट आणला तो एका फोननं। कुणाचा होता हा फोन आणि मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं पाहूया। अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात राडा। डीजीसीए विरोधात गुन्हा दाखल करायला पोलिसांची टाळाटाळ। मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मधला हा राडा। व्हीएसआर कंपनीनं सुरक्षा मानांकनांचं पालन केलं नसल्याचा ठपका ठेवल्यानंतर रोहित पवार डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। रोहित पवार, अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली। मात्र पोलिसांनी डीजीसीए आणि व्हीएसआर विरोधात तक्रार घ्यायला टाळाटाळ केली। त्यानंतर रोहित पवार आणि पोलिसांमध्ये जोरदार राडा झाला। राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? अहो एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेले आहेत। तुम्ही का बोला? तुम्ही बोला ना, हे कशाला बोलताय मध्ये साहेब? पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायची अधिकारी साहेब ऍप्लिकेशन डोंट टीच अस लॉ इज विथ अस। रोहित पवार आक्रमक झाले। हा राडा आणखी वाढणार असं लक्षात येताच पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे तातडीनं मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले। रोहित पवार आणि उपायुक्त मुंढे यांच्यात जोरदार वादावादी झाली। डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी रोहित पवारांची मागणी होती। कार्यकर्तेही आक्रमक झाले होते। त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना पोलिसांच्या दालनाबाहेर जायला सांगितलं। केबिनमध्ये फक्त रोहित पवार, अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर आणि त्यांचे वकील उपस्थित होते। ही सगळी प्रक्रिया सुरू असताना रोहित पवारांनी एक गंभीर आरोप केला, तो म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना कुणाचा तरी फोन आलाय। माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती, मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे डीसीपी इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार? मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार। आणि मग म्हटलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ॲक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर FIR आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही FIR नोंद करू शकत नाही। अखेर पोलिसांनी रोहित पवारांची तक्रार स्वीकारली आणि योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। मात्र रोहित पवार पोलिसांच्या या वागणुकीवर संतप्त आहे। त्यांचा सवाल आहे, कुणाच्या पाठिंब्यामुळे एवढी मगरुरी आली? विषय एवढाच आहे, तक्रार घेत नाहीयेत। इथं तक्रार देण्यासाठी आलो, नागरिक म्हणून आलो आणि आमची त्या ठिकाणी कुठेतरी बेइज्जती तिथं झालेली आहे। नाही बघ 100% ती जाणवली ना, एवढी मगरुरी दाखवायची नसते। आणि मगरुरी एक सांगतो, कुठल्याही अधिकाऱ्याची अशीच मगरुरी येत नसते, कुठून तरी त्यांना तिथं पाठिंबा असल्याशिवाय मगरुरी येत नसते। पण एक आहे, आमची अशी परिस्थिती, लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची अशी परिस्थिती, दादांच्या बाबतीतला विषय असा आम्ही त्यांना हे सांगितलं, ठीक आहे, नेता पोलीस विभागाचाच कर्मचारी होता ना,
त्यासाठी पण आम्ही लढतोय ना. आणि मग त्याच्याकडे बघून तुम्हाला एफआयआर करायला काय हरकत आहे? नाही, आम्हाला करायचीच नाही. ती तुमची भूमिका असेल तर आम्ही त्याला काय करणार? इथे मला पोलिसांच्या एकंदरीत वागण्यावरून शंका निर्माण होतोय की अशा पद्धतीचा एफआयआर द्यायला जर आम्ही तिथे येत असू आणि त्या ठिकाणी जर तुम्ही म्हणत असाल की 48 तासानंतर आम्ही ठरवू, तेही कोणाबद्दल? राज्याचे डॅशिंग उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संदर्भामध्ये. आणि तिथे एफआयआर दाखल करण्याचा अधिकार हा पोलीस निरीक्षकांचा असतो. पोलीस निरीक्षक एफआयआर दाखल करण्याच्या तयारीत असताना अचानक तिथे मोठे अधिकारी येतात, ते त्यांना कोणाचा तरी फोन येतो आणि ही सगळी घटनाक्रमच बदलून जातो. तर आणि मला असं वाटतं की न्याय व्यवस्था काही आहे की नाही. आणि ते अजितदादासाठी, अहो अजितदादासाठी इतका वेळ तिथे बसून राहावं लागलं, ह्याच्यापेक्षा दुर्दैवच असू शकत नाही. आता या प्रकरणी रोहित पवार गुरुवारी बारामतीतल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा एफआयआर तर इथं करून देत नाहीत. त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले PI असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण PI कडे जाऊन आम्ही तिथं प्रयत्न करू. तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, सत्ता आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल. त्याच्याचबरोबर सत्तेत असणारे त्यांचे जे मित्र आहेत ते मित्र सुद्धा त्या बाबतीत काय करतात, जे दुसऱ्या पक्षाचे, ते सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल. पण उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही एफआयआर करायचा प्रयत्न तिथं करणार. तिथलं जी बिल्डिंग आहे ती दादानी बांधली, तिथं नाही मिळाला तर तिथं असणारं जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये जे दादांनी सुद्धा तिथं बांधलंय तिथं सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न करू. पण अक्षरशः म्हणजे वाईट वाटतंय आम्हाला. अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांनी सखोल अभ्यास केला, त्यानंतर सविस्तर प्रेझेंटेशन केलं आणि हा विषय लावून धरला. त्यानंतरच DGCAनं VSRची चूक असल्याचा ठपका ठेवलाय. आता DGCA आणि VSR वर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आग्रही आहेत. आता बारामतीत DGCA आणि VSR विरोधात गुन्हा दाखल होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई.